उदगाव तमदलगे निमशिरगावात बसेस थांबणार, ग्रामीण प्रवाशांचा प्रश्न सुटला, एसटी बसेस थांबवण्याचा निर्णय. सांगली कोल्हापूर मार्गावरील गावांना अखेर न्याय. शालेय विद्यार्थी, प्रवासी व नोकरदारांचे होत असलेले हाल याबाबतच्या तक्रारींचा पाढा विद्यार्थी व प्रवाशांनी वाचून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. अखेर सांगली कोल्हापूर धावणाऱ्या सर्व एसटी बसेस उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबणार आहेत. तसेच येत्या 4 दिवसात मशीनमधील बदल, चालक वाहकांना सूचना, रूट फलकावर गावांची नावे यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे बस न थांबवल्यास चालक वाहकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या 15 दिवसापूर्वी छत्रपती ग्रुपच्या वतीने उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे बसेस थांबवण्याचे निवेदन देण्यात आले होते. यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हा वाहतूक नियंत्रक यांची सोमवारी सकाळी 11 वाजता बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी, प्रवासी व नोकरदारांची होत असलेल्या गैरसोयीचा पाढा वाचला. त्यानंतर छत्रपती ग्रुपचे रोहित मलमे, स्वाभिमानीचे व प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष विक्रम पाटील, प्रकाश सादळे यांनी सांगली कोल्हापूर मार्गावरील धावणाऱ्या सर्व बसेस उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबवल्या पाहिजेत. चालक वाहक यांना वेळ वाढवून द्यावा. रूट बोर्डवर उदगाव, तमदलगेचा उल्लेख करावा. तसेच तिन्ही गावात एसटीचे वाहतूक नियंत्रक यांची नियुक्ती करून एसटी चालकांना शिस्त लावावी अशा मागण्या केल्या. शिवाय या मागण्या मान्य नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले गाव असलेल्या उदगाव येथून स्वतंत्र उदगाव कोल्हापूर एसटी बसेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावर कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे, सांगलीचे विभागीय वाहतूक अधिकारी सतीश पाटील, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, वाहतूक नियंत्रक तानाजी कांबळे, अनिल जामकर, अक्षय पाटील यांनी एकत्रित चर्चा करीत तोडगा काढला. यात उदगाव, निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या महिनाभरासाठी या ठिकाणी वाहतूक नियंत्रक नेमून प्रवाशांची चढ उतार करेल असे सांगून याबाबत मंगळवारी लेखी परिपत्रक काढत असल्याचे सांगितले. तसेच येत्या 4 दिवसात मशीनमधील बदल, चालक वाहकांना सूचना, रूट फलकावर गावांची नावे यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय येथे बस न थांबवल्यास चालक वाहकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह विद्यार्थी, प्रवासी व नोकरदार उपस्थित होते. आणि तमदलगे या प्रवासी किंवा शाळेला जाणाऱ्या मुलींच्या अनुषंगाने बस संदर्भात काही तक्रारी होत आहे. तसं निवेदन प्राप्त झालं होतं. त्या अनुषंगानं आपण एस टी मंडळ असतील, व्यवस्थापक असतील, सांगली असतील, मिरज असतील किंवा कोल्हापूर असतील, ते स्वतः इथं आज आपण आपल्या विनंतीला मान देण्याची मीटिंग करण्यात आम्ही आपल्यासमोर हजर राहिले आणि जे काय आपल्या समस्या असतील त्यांचं त्यांनी व्यवस्थित ऐकून घेऊन ते निरसन करण्यासाठी आपल्याला जसे आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांनीही आमचं शब्दाला मान देऊन आज सगळी जे आपले छत्रपती ग्रुपची सगळे मंडळी त्यांनीही आपलं आंदोलन मागे घेण्यासाठी आम्हाला आश्वासित केलं. त्यांचं मी पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानतो. उदगाव असेल, निमशिरगाव, तमदलगे इथल्या विद्यार्थिनी असतील, प्रवासी वर्ग असतील, तुमच्या विनंतीला किंवा त्यांच्या ज्या काही दैनंदिन प्रवासादरम्यानच्या ज्या अडचणी त्या समजून घेण्याच्या घेतल्या. त्या साहेबांनी जी मध्यस्थी केली आणि त्यामधून जो मार्ग काढायला सांगितलं त्यांनी काही मार्गदर्शन केलं. त्या अनुषंगानं आम्ही येत्या 4 दिवसात सांगली कोल्हापूर गाड्या या तमदलगे, निमशिरगाव आणि उदगाव या ठिकाणी जाता येता थांबतील याची व्यवस्था करतो. अशा सूचना आम्ही ज्या ज्या विभागातले आमचे कोल्हापूर विभाग असेल, सांगली विभाग असेल, कोल्हापूर आगार असेल, सांगली आगार असेल, या सर्व चालक वाहकांना सूचना देतो. याची अंमलबजावणी 4 दिवसानंतर चालू होईल. आणि यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास प्रत्येक रापो बसमध्ये विद्यार्थिनींसाठी खास माननीय परिवहन मंत्र्यांनी सूचना दिली. आगार व्यवस्थापक असतील, स्थानिक प्रमुख असतील किंवा तिथले कार्यशाळा प्रमुख या सर्वांचे मोबाईल नंबर दिले. तुम्हाला काही अडचण झाली, काही तुमची प्रॉब्लेम झाले तर त्या नंबरवर तुम्ही कधीही संपर्क साधू शकता. त्यामुळे हे तुमचं आजचं जे आंदोलन आहे ते आता थांबवावं ही विनंती करतो. तर या विद्यार्थ्यांची आपल्याकडे समस्या आहे. समस्येनंतर आपण सांगली डेपो असेल, कोल्हापूर डेपो असेल, पुरंदर असेल, जयसिंगपूर असेल
अशा सर्व ठिकाणी आपण विनंत्या केल्या, पत्र दिली, निवेदनं दिली. विद्यार्थ्यांची भूमिका कुणीतरी प्रायोगिक तत्त्वानं मांडली पाहिजे, या भूमिकेतून आपण तो मुद्दा घेतला. त्याच्यानंतर खास करून प्रामुख्याने याच्यामध्ये आपल्याला मदत झाली की पत्रकार आदरणीय संतोष भाऊंची असेल आणि सगळ्यात मोठी भूमिका असेल तर ती आदरणीय हाके साहेबांची. त्यांच्या दोघांच्या मध्यस्थीपणामुळे आज हा प्रश्न विद्यार्थ्यांचा मार्गी लागला. त्याबद्दल मी या दोघांचाही आभार व्यक्त करतो. आणि सांगलीचे घुगरे साहेब असतील आणि कोल्हापूरचे मोरे साहेब असतील यांचं देखील मी छत्रपती ग्रुपच्या वतीनं हार्दिक असा आभार व्यक्त करतो. निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची किंवा सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही असा शब्द आपण दिला. याच्यावरती विश्वास ठेवून हे 2 दिवसामध्ये जे छत्रपती ग्रुपच्या वतीनं आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार होतो ते मी थांबवण्याचं आश्वासन या ठिकाणी हाके साहेबांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.